आज आपण भरपूर कॅल्शियम असलेला नाचणीच्या पिठामध्ये गूळ घालून खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। आजची रेसिपी बरेच महिने टिकणारी आहे, शिवाय मुलांच्या आवडीची आहे, पौष्टिक आहे, तुम्हाला आवडणारी सुद्धा आहे। चला तर करायला घेऊया। यासाठी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। नाचणीचं पीठ घेताना चाळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा वापर करायचा। नाचणीचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलाय। रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, बारीक जाडा कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल। यानंतर अर्धी वाटी मी इथे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळूनच घ्या पीठ। यानंतर घेतलंय पाव वाटी ओट्स। ओट्स नसतील नाही घातले तरी सुद्धा चालतील, पण असतील तुमच्याकडे तर इथे नक्की त्याचा वापर करा, कारण ओट्स हे पौष्टिक सुद्धा आहे। सारख्याच वाटीने अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच किसलेलं जे रेडीमेड खोबरं येतं ना ते घेतलंय। तुमच्याकडे किसलेलं रेडीमेड खोबरं नसेल तर तुम्ही खोबऱ्याची वाटी किसून घेऊ शकता। यानंतर लहान अर्धा चमचा वेलची पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता घालूया एक लहान चमचा बेकिंग पावडर आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। आता यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य आहेत ना, कोरडं साहित्य चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे कोरडं सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। आता यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरचं भांडं घेताना कोरडंच घ्या। यामध्ये आता हे सगळं साहित्य आपण जे मिक्स केलं आहे ना, सगळी पिठं ती यामध्ये घालायची आहेत। तुम्ही सुरुवातीलाच मिक्सरमध्ये घालू शकता, पण मी आधी एका भांड्यामध्ये घातली आणि मिक्स करून घेतली आहे। यानंतर इथे मी अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। चिरून घेतलेलाच गुळाचा वापर करा, म्हणजे पटकन बारीक होतो। झाकण लावून आपल्याला 2-3 वेळा फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। गूळ आणि सगळं साहित्य आपलं एकजीव झालेलं आहे, छान असं मिक्स झालेलं आहे। आता त्याच भांड्यामध्ये ही सगळी पावडर काढून घेऊया। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 मोठे चमचे साजूक तूप। तूप वितळवून घेण्याची गरज नाही, असंच घातलं तरी सुद्धा चालेल। साजूक तुपाचाच वापर करा, त्यामुळे आपण जो पदार्थ बनवतोय तो मस्त असा खुसखुशीत बनतो। आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दूध। तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे, म्हणजे हे 4 चमचे दूध आहे। जास्त आधी घालू नका, सुरुवातीला कमीच घाला आणि गरज लागेल तर इथे आपण दुधाचा वापर करायचा। आता त्यानंतर सगळं मिक्स करून घेऊया। आपण सगळी पिठं मिक्सरमध्ये घातल्यानंतर गूळ घातलेला आहे, त्यामुळे ह्याला छान असं बाइंडिंग येतं। शिवाय तूपसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे दुधाचा वापर इथे सुरुवातीला कमीच घाला। यानंतर इथे मी याला मस्त फ्लेवर येण्यासाठी घालते आहे व्हॅनिला इसेन्स। तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर वेलची पावडर घातलेलीच आहे, नाही घातला तरी सुद्धा चालेल। आपण मस्त नाचणीचे खुसखुशीत आणि पौष्टिक बिस्किट बनवतोय। आता या बिस्किटला फ्लेवर छान असा बेकरी स्टाईल येण्यासाठी इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे। यानंतर आपण गरज लागेल तसं दूध घालून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, 2 चमचेच दूध लागलं आहे, जास्त दूध लागलं नाही। जास्त याला रगडायचं नाही, हलक्या हातानेच मिक्स करून गोळा बनवायचा आहे। हे पाहू शकता, एवढं आपलं दूध उरलेलं आहे, फक्त 2 चमचे दूध लागलेलं आहे। आता झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे पीठ बाजूला ठेवूया, कारण यामध्ये आपण रवासुद्धा घातलेला आहे। आता बिस्किटं बनवतोय तर ज्या ताटामध्ये तुम्ही बिस्किट सेट करणार आहात त्या ताटाला या पद्धतीने तूप लावून घ्यायचं, किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो इथे घालू शकता। तर ताटाला चांगलं असं व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे। 20 मिनिटं मी हे पीठ आहे बिस्किटचं ते बाजूला ठेवलं होतं। छान असं थोडंसं हलकंसं सॉफ्ट मऊसूत झालेलं आहे। हे पहा, तुम्हाला दाखवते, हलकं असं मऊसूत झालं आहे, रवा छान फुललेला आहे। आता यानंतर यामधला थोडं थोडं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि बिस्किट्स बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, आता सध्या उन्हाळा सुरू आहे, मुलं घरी असतात, काही ना काही त्यांना मधल्या वेळेत खायला हवंच असतं। तर या पद्धतीने तुम्ही बाहेरून न आणता या पद्धतीने घरच्या घरी बनवून दिले तर त्यांना नक्कीच आवडतील। हे बघा, असा हा पेढ्यासारखा आकार करायचा आहे। यानंतर इथे मी भोपळ्याच्या आणि कळिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे या असतील तर याचा नक्की वापर करा, किंवा सुकामेवा तुम्ही वापरू शकता। याला असं लावून घ्यायचे आहेत। दिसायला सुद्धा हे कुकीज म्हणजेच बिस्किट छान दिसतात आणि पौष्टिक आहेत या बिया, त्यामुळे खायला सुद्धा तितकेच चांगले लागतात, मुलांना आवडतील सुद्धा। शिवाय बाहेरून काही आणलंय असं वाटेल त्यांना। हे बघा, छान असं लावून घ्यायचं आहे। सेट करून घेतल्यानंतर काढून घेऊया।
दिसतायत बघा किती मस्त। आता याच पद्धतीने तुम्हाला अजून एक बिस्किट बनवून दाखवते। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे नाचणीचे बरेच पदार्थ बनवून खाल्ले पाहिजे आणि मी बऱ्याच रेसिपी अपलोडसुद्धा केलेल्या आहेत, तुम्ही त्यासुद्धा नक्की पहा। सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हे बघा असं व्यवस्थित हलक्या हाताने याला शेप द्यायचा आहे, जास्त याला रगडायचं नाही। यानंतर इथे माझ्याकडे होते चॉको चिप्स, तुमच्याकडे असतील तर याचा पण वापर नक्की करा, कारण लहान मुलांना हे चॉको चिप्स फार आवडतात, तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही नक्की करू शकता। असे हे चॉको चिप्स सेट करून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित असे सेट केल्यानंतर या बिस्किटला व्यवस्थित शेप द्यायचा आहे। या पद्धतीने अगदी सहज पटकन बनवले जातात हे बघा याच पद्धतीने हे बनवलेलं आहे। आता पहा किती दोन्ही सुद्धा बिस्किट्स मस्त दिसतात। याच पद्धतीने सगळे बिस्किट्स बनवून घ्यायचे। तर हे पहा सगळे बिस्किट्स मी असे हे बनवून घेतलेले आहेत। आता ताटामध्ये ठेवताना सुद्धा थोडंसं लांब लांब ठेवायचं, एकदम बाजूला चिटकून ठेवायचे नाही। मी पुढे दाखवीनच की हे ताटसुद्धा मला थोडंसं लहान पडलेलं आहे, तर मोठ्या ताटामध्ये तुम्ही जास्त बिस्किट्स बनवणार असाल तर त्याप्रमाणे सेट करा, एकदम बाजूबाजूला ठेवू नका। आता बिस्किट्स बनवण्यासाठी आपण ओव्हनचा वापर नाही करणार आहोत, तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा 5 ते 10 मिनिटं स्लो फ्लेमवर आधीच गरम करायला ठेवायचा। यानंतर यावर अशी ही जाळी ठेवायची आहे। डायरेक्ट तव्यावर हे ताट ठेवू नका, नाहीतर तळाला करपतील। यानंतर हे ताट ठेवायचं आहे, झाकण ठेवून 25 ते 30 मिनिटांसाठी एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे बिस्किट्स बेक करून घ्यायचे आहेत। आता हा तवा जिथे ठेवला आहे ना, ती साईड आहे गॅसची फ्लेमची बाजू आहे ती एकदम स्लो आली आहे, म्हणजे स्लो फ्लेम जळते तिथे ठेवलेला आहे। याला झाकणाला थोडंसं गॅप होता, होल होता, त्यामुळे मी तिथे पेपर घातलेला आहे, म्हणजे हवा आहे ती बाहेर जाणार नाही, वाफ बाहेर जाणार नाही। यानंतर आपल्याला 25 ते 30 मिनिटं आपल्याला हे बिस्किट्स बेक करून घ्यायचे। तुम्हाला 5 ते 10 मिनिटं जास्तसुद्धा लागू शकतात, पण 30 मिनिटानंतर तुम्ही चेक करा, जर व्यवस्थित कुकीज आपले बिस्किट्स तयार झाले तर जास्त बेक करायची अजिबात गरज नाही। तुम्ही जर हे बिस्किट्स ओव्हनमध्ये बनवणार असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवर 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करू शकता। तर हे पहा गॅसची फ्लेम जिथे स्लो पेटते ना, तिथेच मी हा तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि मी तिथेच बिस्किट्स हे बेक करून घेणार आहे। तर हे पहा हे बिस्किट बेक करण्यासाठी मी तुम्हाला म्हणाली होती 25 ते 30 मिनिटं लागतात, पण मला इथे 50 मिनिटं लागलेली आहे। 10 ते 15 मिनिटं तुम्हाला सुद्धा एक्स्ट्रा लागू शकतात। 30 मिनिटानंतर एकदा चेक करायचं आहे, जर ती बेक झाली नसतील तर परत एकदा 10-15 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी दुप्पट फुललेली आहे। यासाठीच मी सुरुवातीला म्हणाली की ताट घेताना थोडंसं मोठं घ्या, लहान घेऊ नका आणि थोडंसं जवळजवळ ठेवू नका, लांब लांब ठेवा। 2 बॅचमध्ये तुम्ही ही बिस्किट्स आहेत ती बेक करून घेऊ शकता, म्हणजे ही थोडीशी फुलतील चांगली। अजून मस्त अशी बेक करून झालेली आहे, पाहू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे। आता तव्यावरचं हे ताट काढून बाजूला घेऊया आणि ही बिस्किट्स आहे ती पूर्णपणे थंड करून घेऊया। तर हे पहा बिस्किट्स मी थंड करून घेतलेले आहेत। मस्त असे खुसखुशीत नाचणीचे पौष्टिक बिस्किट्स आपले तयार झालेले आहेत। हे बनवून तुम्ही एकत्र जास्त बनवले तर 2 ते 3 महिने मस्त आरामात हवाबंद डब्यात थंड झाल्यावर ठेवू शकता आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही त्यांना देऊ शकता। मुलंच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांसाठी नाचणी ही फायदेशीरच आहे। वजन कमी करतं, मधुमेह नियंत्रणात आणतं, शिवाय यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेसाठी चांगलं आहे। आयर्न यामध्ये भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे रक्तवाढीसाठी सुद्धा तुम्ही असे बिस्किट्स बनवून खाऊ शकता। त्वचा आणि केसांसाठी चांगलं आहे, कारण यामध्ये आहे व्हिटॅमिन B3। शिवाय गूळ घातला आहे, गूळसुद्धा यामध्ये गुळामध्ये आयर्न असतं आणि आपण ज्या बिया घातल्या आहेत भोपळ्याच्या, कळिंगडच्या, त्यासुद्धा पौष्टिक आहे। त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर आहे, त्यामुळे ते सुद्धा खूपच पौष्टिक आहेत। तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला नाचणीच्या बिस्किट्सची कशी वाटली, तुम्ही सुद्धा करून बघा या पद्धतीने आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। उन्हाळ्यात असं पण नाचणी ही पोटाला थंडावा देते, तर तुम्ही सुद्धा करून बघा। तुम्हाला जर ही नाचणीचे पौष्टिक बिस्किटची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी कुटुंबासोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल।
आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच वेगवेगळ्या नवनवीन पौष्टिक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.